प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळांची नियुक्ती जाहीर. अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने निर्गमित करण्यात आले नियुक्तीचे पत्र. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसच्या पंचायत राज समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ यांच्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवत त्यांची थेट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काल या संदर्भाच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर आज 13 फेब्रुवारीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेसह काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भातील जबाबदारीही श्री सपकाळ यांनी यापूर्वी सांभाळलेली आहे. तसेच गुजरातसह अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारीही सांभाळली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला असून काँग्रेसला राज्यात एक संघ ठेवत पक्ष संघटना मजबूत करणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे. गटातटाच्या राजकारणावर मात करत सर्वांना सोबत घेऊन ही जबाबदारी श्री सपकाळ हे किती यशस्वीपणे पार पाडतात हे येणारा काळच ठरवणार आहे. सर्वसामान्य परिवारातील कुठलाही राजकीय वारसा नसणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने जी संधी दिली आहे ही फार मोठी संधी आहे आणि या संधीचं मी निश्चित सोनं करेल ही माझी याबद्दलची पहिली प्रतिक्रिया. पूर्ण कर्मठतेने आणि तत्वानी सत्वानी ही लढाई आक्रमक पद्धतीने लढल्या जाईल. आपण प्रदेशाध्यक्ष झाल्यात, आपले पुढचे आव्हान काय आणि पुढचे 5 आपण काय कामं करणार आहात महत्वाचे? मनुवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत या विरुद्ध लढा पुकारणं हाही प्राधान्य राहील. जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जो नंगानाद चाललाय हा थांबवण्याची आवश्यकता आहे. आज कोणत्या जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील, कोणत्या जातीचा हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलवल्या जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे. हा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सद्भावना आज महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, प्रेम घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, सौहार्दता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जी गंगा जमुना तहजीब जी आहे ही आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. इंग्रजांचा विचार इंग्रज गेल्यानंतर पुढे घेऊन जाणारे काही राजकीय पक्ष आज दुर्दैवाने सत्तेत आहेत आणि फोडा तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं मूल्य ते अजूनही जोपासत आहेत. त्यामुळे हे तोडाफोडीचं राजकारण करणं, खरेदी करणं हा घोडे बाजार जो आहे हा दुर्दैवाने हा उभ्या महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे आणि हा निंदनीय आहे, हा निषेधार्ह आहे. भारताची लोकशाही टू द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल चालली पाहिजे. मात्र आता दुर्दैवाने टू द MLA, बाय द MLA, फॉर द MLA आणि तेही सत्ताधारी हे जे मूल्य स्वीकारलं गेलेलं आहे याचंच ते एक द्योतक प्रतीक आहे. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66.